हॅलो गाईज. सो आज आहे 1 जानेवारी 2026 आणि मी आता चर्चला जाणार होते, म्हणजे जाणारच आहे. पण माझा आत्ता मूड थोडा खराब झाला, कारण की मी जो ड्रेस सिलेक्ट केला होता चर्चला जाण्यासाठी तो मला एकदम चांगला दिसत नाही आहे आणि खूप असं लूज लूज झाला आहे. सो मला मूड ऑफ झाला आहे. मग मी कबडमधून दुसरा ड्रेस काढून पप्पांना आता इस्त्री करायला दिला आहे. सो मी तो घालणार, तयार होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला विश करणार. सो तोपर्यंत स्टे ट्यून्ड. Happy New Year, guys! Wishing you a very happy New Year filled with success, prosperity, and abundant opportunities. So, enjoy your New Year. So, guys, आता मी चालले चर्चला आणि न्यू इयरची सुरुवात चर्चला जाऊन करणार आहे. सो तुम्ही पण सांगा, तुम्ही पण गेला होता का प्रेयर करायला किंवा देवळात वगैरे. आणि याच्यानंतर माझा अजून एक प्लॅन आहे, तो मी आल्यानंतर सांगते. सो गाय, जस्टच मी आता चर्चने आले आणि खूप मजा आली. आज फर्स्ट डे होता वर्षाचा आणि चर्च सर्विस अटेंड केला. खूप असं फ्रेश फील होतं आहे आणि मला मस्त वाटलं आज. आणि तुम्ही गेला होता का, किंवा तुम्ही चर्चला गेला होता किंवा मंदिर मस्जिदला कुठे गेला होता? कारण की आपल्याला आत्ता गरज आहे देवाचे उपकार मानण्याची. कारण की हा सुंदरसा दिवस आपल्याला दाखवले, सुंदरसं वर्ष दाखवले, जे आपल्याला अजून खूप एन्जॉय करायचं आहे आणि आपल्या ज्या काही विशेष असतील त्या कंप्लीट करून घ्यायच्यात ह्या वर्षी. सो आता मी आले, आता मी काहीतरी खाणार थोडंसं. आणि दुसरा प्लॅन आहे आमचा, आज मूवीला जायचं. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या धर्मेंद्रचा आज 21 मूवी रिलीज होतो आहे. सो मी तिकडे जाणार आहे. मला ॲक्च्युली फर्स्ट शो बघायचा होता, पण चर्च सर्विस अटेंड करायची होती म्हणून फर्स्ट शो अटेंड करता आला नाही. पण फर्स्ट डे सेकंड शो मी अटेंड करणार आहे. सो भेटूया लवकरच. सो गाईज, नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणं नसते, तर आपल्या हृदयात किंवा आपल्या आयुष्यात नवीन आशा, नवीन उम्मीद आणि नवीन काहीतरी करण्याची धडपड असते. आणि सो ह्या वर्षी आपण सगळ्यांनी प्रूव्ह करायचं आहे की आपण ॲज अ ह्युमन बिईंग किती चांगले आहोत किंवा आपण किती सक्सेसफुल आहोत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मस्त एन्जॉय करत आपण हे वर्ष घालवायचं आहे. आणि सगळ्यांच्या इच्छा, सगळ्यांची स्वप्न यावर्षी खरंच कंप्लीट करू दे देव, एवढंच मला देवाकडे प्रार्थना आहे. आणि माझ्यासाठी 2025 म्हणजे खराब गेलं ॲक्च्युली, कारण की मी माझ्या अशा 3 जवळच्या व्यक्तींना गमावलं. जवळचे व्यक्ती म्हणजे एकतर माझे चुलते, म्हणजे मोठे चुलते. नंतर त्याच्या आधी म्हणजे आमचा हार्टबीट असू दे, आमच्या हृदयाची धडकण असू दे, आमचा धर्मेंद्र, त्याला आम्ही गमवलं. आणि तिसरं म्हणजे माझा फेवरेट सिंगर जुबिन गर्ग. सो त्यामुळं 2025 मी एवढं एन्जॉय नाही केलं. बट आय होप 2026 माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे आणि सगळ्यांसाठीच चांगला असणार आहे. आणि खरंच खूप छान जगूया आपण.
तुम्ही 2026चं सेलिब्रेशन किंवा त्याचं स्वागत कशाप्रकारे करताय किंवा केल्यास मला सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि मला खरंच मी इच्छुक आहे तुमचं सेलिब्रेशन किंवा तुमचे काही काय असतील ते तुमचं ऐकण्यासाठी. सो मला कमेंट करायला विसरू नका. आणि हा आजचा व्लॉग लास्टपर्यंत बघा, कारण की आता मी थोड्याच वेळात थिएटरमध्ये जाणार आहे. मी तिकीट बुक केलं आहे मुक्ता A2चं. सो आपण तिकडेच भेटूया सर. सो गाईज आत्ता मला खरंच लेट झाला आहे आणि 1:15चा शो आहे आणि आत्ता वाजलेत बरोबर 12:50. आता पटकन पळणार आहे कारण की तिथे जाऊन मग तिकीट तर मी ऑलरेडी बुक केलं आहे, बट सांगलीला जायचं आहे म्हटल्यानंतर तेवढा तर टाईम लागणारच आहे. सो फास्ट जाऊया आणि मूवी एन्जॉय करूया. गाईज आत्ता इंटरव्ह्यू आहे आणि मी आता आईस्क्रीम. सो गाईज मी आता घरी आले मूवी बघून आणि 21 मूवीचं कौतुक किती करू आणि किती नको झाले. बिकॉज धर्मेंद्र मस्तच, म्हणजे इतकं भारी वाटलं ना बघून. थोडे इमोशनल झाले बट खूप छान मूवी आहे. आणि दुसरं म्हणजे अगस्त नंदेची ॲक्टिंग, ओह माय गॉड, सुपर्ब. पूर्ण मूवी त्याच्या भोवती फिरली आहे. खरं मस्त एवढं त्याची ॲक्टिंग, म्हणजे मी फर्स्ट टाईम त्याचा मूवी बघितला त्यामुळं मला भारी वाटलं. थोडीशी अभिषेक बच्चनची झलक दिसते त्याच्यात, बट खूप छान आहे पिक्चर आणि मस्त आहे अगस्त नंदेची ॲक्टिंग पण. सो आजचा पूर्ण दिवस माझा असा गेला आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आवरून सगळं चर्चला गेलो, त्याच्यानंतर घरी आलो, त्याच्यानंतर मूवी. सो आता संध्याकाळ झाले. सो आज आमचं संध्याकाळचा बेत आहे पुरी आणि बासुंदी. दरवर्षी आम्ही बिर्याणी करत असतो, बट यावेळी म्हटलं थोडंसं वेगळं करूया. आणि आज मूवीला पण जायचं होतं त्यामुळे मम्मीला म्हटलं की राहू द्यायचं, तर दुपारचं लंच आपण स्किप करू. मग म्हटलं की संध्याकाळी आपण पुरी आणि बासुंदी करूया. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुम्हाला हे वर्ष खूप छान जाओ आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे त्यावर्षी. आणि तुम्हाला जे काय पाहिजे लाईफमध्ये ते सगळं अचीव करा. सो मी आजचा ब्लॉग इथंच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.